हाय मित्रांनो, तर आपण आता आहोत रेल्वे स्टेशनला आणि बघू शकता स्टेशनचा नजारा किती सुंदर आहे आणि स्टेशनवरची माणसं पण सुंदर आहेत. आणि आज मी घेतली होती नवीन बॅग, तर बघू शकता ही माझी नवीन बॅग होती, आजच आली होती. आणि आपण चाललो आहे हैदराबादला आणि आपली ट्रेन बघत होतो, तर ट्रेन आहे खूप लांब. तर आपल्याला येऊन पण भरपूर वेळ झाला होता आणि कंटाळा पण आला होता अक्षरशः. तर ट्रेनचा तर आता यायचा टाईम झाला होता, आपल्याला जायचं होतं जुईनगरला. तर नजारा पण बघू शकता आणि आता ट्रेन पण येत आहे. अजून काय तुम्हाला काय ट्रेन दिसणार नाही, पण मला इथून दिसते ट्रेन आलेली. आता ट्रेन पण येईल आणि आपल्याला घेऊन पण जाईल. ते बघा, आता ट्रेन आलेली आहे आणि दोन बायका आहेत त्या त्यांची पण ही ट्रेन आहे, त्यांना पण जायचं आहे. शिवाजी कुठे जायचं असेल तर ट्रेन आलेली आहे. आपण ट्रेन थांबली की जाईल. बघू शकता किती गर्दी आहे आणि आपण जस्ट होतो डोरच्या बाजूला होतो. स्टेशनला बाय बाय करून आपण चाललो आहे जुईनगर. स्टेशनचा व्ह्यू पण लावत कसा केवढी मोठी बिल्डिंग, ट्रेनमधील माणसं पण दाखवतात. काय जाता जाता आपल्याला मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स वगैरे खालती अशी भाजी वगैरे टाईमपास चालला होता आपलं. आणि फायनली आपण जुईनगर स्टेशनला आलो होतो आणि ट्रेनला पण बाय बाय करून आपण जातो आहे स्काय वॉकला. तर स्काय वॉकचा नजारा दाखवतो तुम्हाला. बघू शकता हा स्काय वॉकचा नजारा आणि जुईनगर स्टेशनच्या बाहेरचा रस्ता पण किती भारी दिसतोय आणि तुम्ही बघायला खूप सुंदर वाटतं नजारा. आणि काय चालता चालता पण दाखवण्याची सोबत पण जातो आणि काय आणि आपल्या रिक्षा भेटते रस्त्यावर जायला. बघू शकता परत मी तुम्हाला बॅग दाखवलेली आहे. आपण जात होतो बॅगनंतर ते रिक्षावाल्याचं तुम्हाला गाणं माहिती असेल, वाट म्हणजे रिक्षावाला. तर आपली वाट रिक्षावाला बघत नाही ना, आपली वाट बघत नाही, आपली वाट बघतो फर्स्ट स्टॉप. तर तुम्हाला रिक्षावाल्याचं गाणं ऐकवतो आणि आपण पुढे जातो. मित्रांनो, कमेंटमध्ये सांगा गाणं कसं वाटलं. तर आपल्या स्टॉपवर आपण आलो आहे दमदार गाण्यासोबतच. आणि जस्ट आपण काकांना पैसे देऊन बाय बाय केला आणि आहोत स्टॉपवर. बघू शकता इथे कोणच नाही आहे. आणि हे जे कोर्टयार्ड मॅरिट हॉटेल आहे ना, त्या हॉटेलमध्ये पण आपणच काम केलेलं आहे.
सकाळचा व्ह्यू आहे. परत हॉटेलच्या बाजूला स्टेडियम आहे बघू शकता. आणि हे हॉटेल मस्त हॉटेल आहे. आणि काय आणि हॉटेल मित्रांनो आपण आलो आहे लवकर. आणि आपला एक माणूस यायचा आहे आधीनच आपला. तर कधी येतो आहे आता काय माहिती. मी तर भरपूरच लवकर आलो आहे. बस आहे आमची हैदराबादला जायला काहीतरी 5 वाजता बस येणार आहे. आणि मी आलो आहे 4 वाजता. 1 तास लवकर. इथे एकटाच आहे मी बघू शकता. इकडे पण नाही तो आणि या साईडला पण नाही. एकटाच रोडवर उभा आहे. आता बस कधी येईल काय माहिती नाही. पण आली की बघूया मग. तर फायनली मित्रांनो आपला भाऊ आला आहे. हा बघा मार्गाळ्यात आला आहे. त्याला आता विचारूया काय हवं आहे काय. कसा येतोय तो जीव सोडून आला आहे. तर बघूया काय बोलतो. दाढी बिडी करून आला आहे. ऐकत नाही सध्या. आता वरती चढतोय तो. बघूया काय बोलतो. तर हाय मित्रांनो आपल्याला आता बसायला भेटले जागा. असं दाखवू बघा थोडीशी बसायला जागा भेटली मला. आणि आपला मित्र आहे तिकडे खालती बसला आहे. आपली बस अजून काय आता आपला टाईम पण लवकर जात नाही आहे. कधी बस येते असं झालं आहे. बघू शकता. 2-3 बसेस पण येऊन गेल्या आहेत. पण आपली बस पण तशी म्हणायला गेलं तर लेटच आहे. 5 वाजता आहे. आणि आपण आलो पण थोडं लवकर झालं. त्यामुळे बघूया कधी बस येते आपली. आता एक बस आले. त्याला बोलतो तू जा इथून आता. बस आले जात येते. तर आपला पिकअप पॉईंट आहे बसचा इथून आहे. इथे बस सगळ्या थांबतात. तर आता बस आपली येईल. बघूया कधी येते आपली बस आता. तोपर्यंत बाय बाय. तर मित्रांनो आपण फायनली बस आले. आणि बस आली टाईमपास करतो. थोडासा मी बाहेर गेलो होतो आणि अचानक बस आली लगेच. माझं काही एवढं लक्ष नव्हतं. आणि आता आपण फायनली बसमध्ये आला चार्जर लागतोय. त्या मोबाईलला चार्जिंग नाही. चालतच नाही तो. चार्जिंगचं सोडा. चार्जिंग लागतच नाही. खराब आहे तो. तर आता असंच आता बघूया गाडी कुठे आपली थांबते.
भरपूर वेळ झाला. आपण आता कंटाळून झोपला आहे आणि कंटाळा आता आपण आलो खंडाळा घाटात आलो. तुम्हाला मी दाखवलं बस पण आता थोडी चढत आहे, घाटात आहे, त्याच्यामुळे ते स्लो आहे गाडी आपली. इकडनं तर काय क्लिअर आहे पण आमच्या नाही. आणि सांगायचं झालं तरी तर सांगायमध्ये ड्यूक्स हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये पण आम्ही काम केलं. भरपूर हॉटेल आहे. अजून पण कसं सांगा बघा. बघू शकता कसं कातं आहे भरपूर. ती बस स्लो जाते बघा तुम्हीच. एवढी बस स्लो जाते आपली. ट्रॅफिक भरपूर आहे आणि त्यात आपण असे कंटाळा. बस एकदम निवांत जातोय तो बसवाला. खूप ट्रॅफिक आहे मित्रांनो. आता असं बसलो आहे पण बाहेर बघितल्यावर ट्रॅफिक भरपूर आहे. तुम्हाला दाखवतो. हे हॉटेल आहे ना, मी काम केलं बघू शकतो. असं इथं दिसतो आणि इथून वरतून दिसतं. मी थोडंसं झूम करून दाखवतो. हे बघा हॉटेलमध्ये आम्ही काम केलं आहे आणि आता काही तुम्हाला ट्रॅफिक तर काही दिसणार नाही. पूर्ण रिसॉर्ट आहे. खूप मस्त बांधलं आहे. काम केलं आहे. किती गाड्या आहेत. मित्रांनो आता वाजले तर काहीतरी 6:30 आणि आपला आदिनाथ आता उठला आहे जस्ट. आणि भरपूर वेळ झाला आहे आता. भरपूर 6:30 वाजले. बाहेर पण वातावरण कसं आणि आपली बस वाटतं आता थांबवलं तसं कुठं नाही. हां हायवेवर थांबवलं तसं ऐकलं नाही रे. चांगलं ठिकाण आहे. बस थांबली आपली बघू शकतो बाहेर. आणि आता आम्ही पण आता बाहेर चाललो. तर आधी सगळ्यांना जाऊ दे. सगळी गेलं की नंतर आपण बसमध्ये सगळं लाईट तिथं
पाठी बस होऊ शकतो. ही आपली बस आहे आजची, आपल्याला हैदराबादला पोहोचवणार आहे. हाय मित्रांनो, आपण आदिनाथला शोधत होतो, पण आदिनाथ तिथेच होता, बसच्या पुढे बाजूला होता उभा. तो तर जस्ट आता आतमध्ये गेला आहे. बघू शकता ही आपली बस आहे. तिच्यातून आज आपण प्रवास करणार आहोत. बस पण आज लवकर सोडतो, जायचंच नाही. गेला हा एकटाच आत गेला पहिला. आपण पण आता आतमध्ये आलोय. बसमध्ये काळोख आहे, बाहेर पण थोडासा काळोख आहे. तू गेलास कधी? तू आलास कधी वर? आता तुला शोधत होतो. हाय कुठे बोललो, बघतोय तर काय पुढं गेल्यावर मला दिसला आतमध्ये शिरत असतोय. तर मित्रांनो, आपल्यासोबत आता एक स्कॅम झाला की मला वाटलं गाडी थांबली फक्त 10 मिनटं, पण आता थोडेसे 10 मिनटाच्या वर मिनटं झाले. मला जायचं होतं थोडंसं असे चिप्स वगैरे आणायला, पण ते काय आता आणायला नाही भेटणार. आता बस निघणार आहे जस्ट. विसरून जावा चिप्स खाणं. आता बस आता 9-10 वाजता तरी जेवायला गाडी थांबवेल तो. आणि आता बाहेरचं वातावरण बघा, काळोख झालं आहे. आणि आपण काळोखातच आहोत. लाईटी कधी लावेल काय म्हणतो. आपली बस पण आता सुटायला तयार झाली. तो सगळी माणसं चेक करतोय आणि आपली आता यहाँ पे आए दोनों. हां, 2 सेकंदात आपली बस सुटेल. निघेल तो वॉशरूम निघाले बस. परत थांबवला, काय ठरवलं आणि काय त्यांनी. काय चाललं आहे काही समजत नाही सध्या. आता हा बघतो पिक्चर मला टाकून आणि आपला बाकीचे कोण बघतोय, माझे तुमच्याकडे बघतोय. सुरू झाली होती, परत थांबवला नाही. वाटत नाही सोडेल म्हणून आजला. एवढ्याच्या पण जाऊन आलो असतो. बघूया कधी सोडतोय आता. तर फायनली मित्रांनो आपली बस आता सुरू झाली. 10 मिनिटाचा ब्रेक झाला आहे आणि बस पण झाली सुरू. हायवेला टाकला नाही बस उलट गाडी. आजच्या बडवतील बघत होतो. हे बघा आपली गाडी आली हायवेला. गाडी
चालली आपली आता. पटपट चालला गाडी सुरू. पुण्यामध्ये आणि मी या रस्त्यावरच्या जातात त्या गाड्या बघतोय. खूप ट्रॅफिक लागले इथे. इथे चालू आहे, खूप ट्रॅफिक आहे. दाखवतो तुम्हाला. कधी बसू असंच असते बसमध्ये बसल्यावर. थोडं इकडे बघाच, थोडं बसायचं, थोडं बघायचं, थोडं बघायचं. काहीतरी काम पाहिजे तेवढं काम करायचं. हॉटेलला बघा इथे लाईट लागले. हॉटेलचं नाव टिपटॉप इंटरनॅशनल. खद्याबामध्ये नावाने लाईट लावले हॉटेलसाठी. आज आहे नावाने रिपब्लिक डे. रिपब्लिक डे असा हा बसमधून जाणार आहे. आता कधी जेवायला थांबेल. आता वाजले 7. एक 8-9 वाजेपर्यंत थांबेल. काय लवकर पण थांबेल. आणि आता असं सीन झालं आहे, माझे एसीचं हे आहे ना जवळचे, मला भरपूर गार हवा येते, थंडी वाजते. परत कुठेतरी टाकला लागली. आपण आता तर मित्रांनो ही बघ ट्रॅफिक किती आहे ते पूर्ण. एवढं तिकडे ग्रीन सिग्नल लागलं तरी पण ट्रॅफिक आता दिसत नसेल तरी पण गाडी थांबवली होती.
कुठे गेले? गाडी आपली थांबले जेवायला. आपण उठला तो आहे त्याच्याच तंदरीत आहे आता. सगळ्यांना सांगितलं काय मग आपण जाऊया. बाहेर गाडी लागली. बाईकचे बाहेर चलो बाथरूम को जाओ, चाय पानी पिए, चलो बस आगे रुकेगा नहीं, किधर आखिरी स्टॉप है. चलो उतरो, जल्दी जल्दी उतरो, फटाफट उतरो, चलो बस रुकेगा नहीं किधर. फक्त झोपायचं काम बाकी आहे. आपण आला त्या कामात बघणं येतो. आता आपली बस पण सुटेल थोडा वेळ. या स्प्राईटची प्राईस 10 रुपये, 0 शुगर. मित्रांनो आपला स्टॉप पण आला होता आणि बघू शकता अर्धी झोप झाली की कसा अवतारतो. माझा अवतार पण बघू शकता कसं झाला होता. कंटाळलो पण होतो बसमध्ये. मित्राचं पण आता आपल्याला आधीनाथ बघू शकता तो तर आता आधीच जाऊन थांबला होता स्टॉपला उतरायचं म्हटलं. आणि आम्ही फायनली आमचा स्टॉप आला आणि मी उतरलो. बघू शकता मी उतरलो. बस बघू शकता. आणि आदिनाथ भाऊला सांगितलं होतं की बॅग काढ आपला. बॅग शोधत होता तरी तर त्याने पहिले काढला. आणि माझी बॅग सांगितली बाबा माझी बॅग तिथं आहे ती मला ते काढून. त्याला बॅग दाखवली त्याला आणि बॅग त्यांनी घेतली आणि त्याला बोललं बाबा बघ कॅब बुक कर. आणि बसला रामराम केलेला. बस गेली तुझ्या घरात. करतोय करतोय आपण काय नाही बघू शकतो. तिकडे बुक करतोय एकटाच. आता आपला काय ऑर्डर करतोय, कॅब करतोय, कधी करतोय. गाडी
नंतर गाडी सुरू 8554 మాకు ఇప్పుకుండా ఎందుకున్నారా పొద్దున్న ఎయిర్పోర్ట్లు పడే ఏరియా అదే आपल्याला समजत नाही. అది ఎంతసేపు ఆట వచ్చేది దాకా వచ్చినది ఒక 2 నిమిషాల పనికి ఎదుగుతున్నావా లాగౌట్ చేసి లాగించి పని బాగా फायनली मित्रांनो आपण उतरलो आहे. आपली कॅबने आपल्याला सोडलं आहे बघा. आणि आता जातो आहे हॉटेल बुक करायला. बघूया आता करून भेटते की नाही, तिथं पोपट होईल आपला. सकाळचे वाजलेत 6 वाजलेत आता. लिफ्टचा काय पत्ता नाही. लिफ्ट पण आले आपले आता. झाली एकदाची रंग. लय टाइम लागते. आता आपण आपल्याला आता रूम भेटले आणि आपण आता रूममध्ये आहोत. बघू शकता आमची रूम. तर रूम बिम सगळं घेऊन झालं आहे आणि आजचा ब्लॉग इथेच संपवूया आपण. ठीक आहे, भेटू पुढच्या ब्लॉगला. बाय बाय.